निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. ताई अनुभव शेअर करायचा होता मला. हो सांगा ना ताई, कुठून बोलताय? नाव नाही सांगू शकत, अकोल्यावरून बोलते. अच्छा अच्छा, अकोल्यावरून बोलताय. हो. म्हणजे ते यवतमाळ अमरावती तिकडचं का? अकोले तालुका, नगर जिल्हा. अच्छा अच्छा, तिकडे. हा बरोबर. हो. हं. हा 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 हा. बोला ना ताई. माझा मुलगा आहे ना, हा. 1-1.5 वर्ष म्हणजे सतत आजारी असायचा. अच्छा, केवढा आहे तो? तो आता 24 वर्षाचा आहे. ओ, आणि काय व्हायचं म्हणजे त्याला? त्याला म्हणजे असं अल्सर सारखं झालं हा बरेच हा हा. दिवस. अरे बापरे. 4-5 महिने तसा झाला. पण बराच दवाखाना केला तर त्याला लवकर म्हणजे फरकच नव्हता पडत. हो, मग काय केलं? आणि नंतर त्याला म्हणजे दवाखान्यातच थोडासा फरक पडला, म्हणजे बाहेर बघितला आम्ही काही, हा पण हा एवढा हा. काही नाही. मग नंतर दवाखान्यात केला, पण हा. फरक पडला. व कशाचा पडला पण पडला. मग तुम्ही स्वामींची सेवा नाही काही केली? नाही ना, तोपर्यंत मी सेवेत नव्हते ना. अच्छा अच्छा. हा हा हा. हम्म. हा. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याला परत एका डोळ्यात दिसायलाच कमी पडलं. अय्या, एवढ्या दिसायलाच मोठ्या मुलांना? हा. हा आम्हाला वाटलं कसं आता शेतीतलं काम करतोय हा हा किंवा हा. फवाऱ्याचं किंवा कशाचं तरी काही झालं असेल इफेक्ट हो त्याच्यावर. हो 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 हो. मग मग? त्याच्यानंतर परत ते पण 5-6 महिने असं संगमनेर दवाखान्यात तिकडे तिकडे फिरत राहिलो. पण अच्छा काही अच्छा. फरक पडला त्याला. मग? मग त्याच्यानंतर परत एक दिवस अचानक असं दवाखान्यात जाऊन आला तो संगमनेरला. हा औषध नाही, काहीच नाही घेतलं. हा. अचानक म्हटलं माझ्या डोळ्यात आहे ना पूर्ण क्लिअर झालं, मला दिसायला लागलं असं. हो. हा. मग हा. त्याच्यानंतर ते पण त्या दिवशी म्हणजे तिथून पुढे ते डोळ्यात आजारच गेला तो पण. अरे बापरे. म्हणजे तोपर्यंत संगमनेरला काय मठात गेलेले का तुम्ही? नाही, मी प्रदीप दादांच्या मठात 2 वेळा जाऊन आले ताई. हा हा. पण ते पण सगळं नंतर झालं, अगोदर मुलाचंच हे. अच्छा अच्छा. हा 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 हा. त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्या पूर्ण अंगावर अशी फोडफोड उठायला लागली. अरे बापरे. हा. हा. ते जवळ आम्ही आहे ना 1 वर्ष पण रात्री कधी पण त्याला हॉस्पिटलला न्यायचो. अच्छा. हा. सगळं रक्त चेक केलं, म्हणे किडनी प्रॉब्लेम काही असू शकतो, त्याच्यामुळे होईल. पूर्ण हा. अंगात असं सुजायचं किंवा कधी पण रात्री अपरात्री कधी व्हायचं असं त्याला. अरे बापरे बापरे. हा हा. हम्म. मग त्याच्यानंतर आम्ही आहे ना म्हणजे इथं आसपास बघितलं, पण मुलगी माझी वेळी लग्न झालेलं आहे तिचं. अच्छा. हा हा. आणि माझ्या स्वप्नात असं विठ्ठल रुक्मिणीचं असं हे आलं. हा मी असं सहज तिला फोन केला, म्हटलं आज मी कधी देवाचं काही करत नाही म्हटलं, पण माझे देव असे स्वप्नात आले असं. हा 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 हा. बरोबर. हा. मग ती मला म्हटली, मम्मी तू एवढं करती, मग एकदा गुरुचरित्र वाच. हा हा. ती हा. करते का स्वामींचं? हो, ती आहे ना, लग्न तिचं जमत नव्हतं म्हणून तिला 3 गुरुचरित्राचे पारायण सांगितले होते ना. कोणी? इथं आमच्या इथेच सांगितले होते, ब्राह्मण आहे ते. अच्छा अच्छा. हा. त्यांनी सांगितलं होतं, पण तिचं पहिल्याच याच्यात जमलं, सगळं ओके झालं पार. अरे वा 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 वा. इथेच आहे ती सेवा, आता पण करते ती स्वामींचं. हो का? हो, करते. अरे वा वा. आणि त्याच्यानंतर त्याचं वालं आहे ना, हा माझ्या पुस्तकं नाही. आणि आमच्या तिथे एक म्हणजे असं आहे ना, ते कोरोनाच्या काळामध्ये माणसं राहायला आलेली होती हा हा हा. हॉटेलवर. त्यांचं सगळं मटेरियल आमचं जुनं खोली आहे ना तिच्यामध्ये ठेवलं होतं, स्टोरूम मध्ये. अच्छा. हा त्याच्यात एक स्वामींची मूर्त हा. आणि गुरुचरित्राचा ग्रंथ होता. अच्छा. हा हा. ताटगळ म्हणून ते ठेवलं होतं, पण मला काय वाटलं म्हणजे तोपर्यंत म्हणजे मी स्वामींना काय मानत नव्हती, एवढं काही म्हणजे माहितच नाही नाही. का? अच्छा. हा मी आणून ते आपलं शोकेश मध्ये ठेवून दिलं. हा हा. म्हटलं आडगळे नकोय, देव आहे ना. हा हा. मग मी वाचलं ते, म्हणजे गुरुचरित्र वाचलं मी. अरे वा. आणि त्याच्यात आहे ना हा 6 दिवस वाचून झाले. 6व्या हा दिवशी वाचताना हा. संध्याकाळी असं 5 वाजता, म्हणजे 6व्या दिवशी वाचलं, 5 वाजता फोन आला की म्हणजे सुतक पडलं असं आम्हाला. अरे बापरे. मग मला थोडं वेगळंच वाटलं, म्हटलं आपण एवढं केलंय हा. आणि आज शेवटचा दिवस पहिल्यांदाच केलं, एकटं म्हटलं करेल नाही, कधी हो. पहाटे उठून आपण केलं, पण त्या दिवशीच सुतक पडलं. अरे मग? 5 मिनिटात पुन्हा फोन आला, हा. सुतक नाही पडलं असं. अय्या. कमाल आहे तर. आणि परत मग मी आहे ना
खाली दुसऱ्या दिवशी लवकर उठले, म्हटलं नको आता पुरं झालं पाहिजे आपलं. हम्म हम्म मग मग वाचला मी हा आणि जिन्याची पायरी, शेवटची पायरी उतरत होती. हा 6:30 पावणे 7 वाजले असते. अच्छा हा. परत फोन आला का ती व्यक्ती गेली म्हणून. अरे बापरे, कमाल आहे. म्हणजे मोठा अनुभवच आहे ना हा. हो खरंच. आणि त्या दिवसापासून परत हा आजपर्यंत आता जवळ 1.5 वर्ष झालं ताई. हा अजून मुलाला फार काहीच नाही. हो ना. आणि तो कसली करतो गोळी का नाही काय स्वामींची सेवा काही? नाही, ते एवढी सेवा नाही करीत, तो बाहेर जॉबला आहे आता. अच्छा अच्छा. नाही पण हा त्याला सेवा करायला सांगा. नाही, नामस्मरण करतो. पण अच्छा. बाकीची सेवा नाही. लहान मुलगा आहे तो पण नामस्मरण करतो. अरे वा वा. हा हा मग मोठी गोष्ट आहे ना, नामस्मरण करतात ते. हा ताई, मी गुरुचरित्राचे म्हणजे 2 वेळा 21 दिवसाचे हे केले, सेवा संकल्पित सेवा म्हणून केली. हा हा. त्यावेळेस पहिल्या सेवेलाच असं झालं, मी 14 दिवस केलं आणि सुतक आलं घरी. हो ना. दुसऱ्या पण आणि सुतक आलं पण ना, मग मी म्हटलं आता ही ना आपण नंतर पुन्हा करू, म्हटलं पूर्ण सेवा, पण ही 7 दिवस राहिलेली पूर्ण करू. हा मी मग 7 दिवसात सेवा करीत होते ना ताई. हा हा त्या सेवेमध्ये 7 दिवस किती 11 ते 13 हे अध्याय आले का, हा. रोज मी पडणार 7 दिवस. हो अच्छा. हा सातीचे साती ती सेवा झाली. आता पण मी आहे ना हा. 11 गुरुवार करते. वा. आणि माझ्या दिव्यात ताई हा कितीच्या असं मी व्हिडिओ काढलेला आहे. मुलगी गेली होती हा हा. इथं आणि आम्ही म्हणजे तिचं बाळ आहे छोटं ना, अच्छा जिना हा. आम्ही सेवा काय? करून खाली गेले. मी हा हा. राहायला म्हणजे देवघर वरती आहे आणि राहायला आम्ही खाली. अच्छा हा. आणि सेवा मग करून खाली गेले आणि वरती आहे ना जेवण केलं आम्ही तोपर्यंत किचन हो. हा मध्ये. जेवण करून आलो हा आणि ते बाळ वर चढत आहे ना जिन्यानी, हा त्यामुळे आम्ही पॅक करून ठेवलं होतं. पण वरती आहे ना खूप दूर होता हा. मध्ये. मला अच्छा हा. वाटतं म्हणजे माझ्याकडून काहीतरी चुकलं. इथं ग्रंथ ठेवलेले, स्वामींचे कपडे, म्हणजे आपलं ब्लाऊज पीस असं ठेवतो ना आपण, हा हो 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 हो. ते काहीतरी कुठेतरी पेटलं किंवा काही झालं आपल्याकडून. अरे बापरे. हा हा मी खूप काही पळत आले. हा पळत आले तर मग मी मोबाईलला नाही, बरोबर काहीच नाही. आणि हा घरामध्ये एवढा मोठा असं आहे ना, हा. अशी ज्योत वरती यायची आणि आवाज निघायचा तिच्यातून, ज्योतीतून. ज्योतीतून आवाज. हा बापरे. असं. हा आणि असं वर जायची. पुन्हा एक ज्योत आहे ना, जी मूर्त दुसऱ्याची होती का ती हा हा. माझ्याकडे, मग मी तिची स्थापना केली त्या मूर्तीची, तिची सेवा करीत होते मी. हो बापरे, हे तर कमाल झाली पण. उभी ज्योत जाऊ शकते आपल्याला, मान्य आहे ते. हो. पण आडवी पण एक ज्योत होती, म्हणजे अशी आहे ना, हा. स्वामींच्या पायाकडे गेली. बापरे. मी ते प्रदीप दादांकडे गेलते ना हा हा हा. पाठामध्ये, तिथं दाखवलं तो व्हिडिओ. हा 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 हा. मग नाही म्हणले प्रत्यक्ष स्वामी आलते ताई. अय्या बघा ताई, किती कमाल आहे. खरंच म्हणजे ना, शुद्ध मनाने तुम्ही थोडी पण सेवा करा, ती पोचते स्वामींपर्यंत. नाही ताई, मला दर गुरुवारी काहीतरी अनुभव येतात. आता या गुरुवारच, आता गुरुवार झाला ना, हा हा. 21 दिवसाचं पारायण पूर्ण झालं तर माझं वालं. अच्छा हा हा. बुधवारी प्रगट दिन होता. हम्म. मग अपेक्षा होती बा आपल्याला काहीतरी थोडं फार का होईना हा. आशीर्वाद द्यावा स्वामींनी, असं वाटतंय ना. बरोबर बरोबर. हा मग मी बुधवारी काहीच नाही, पण गुरुवारी मागे ना हा. आता उपवास असतो. मग मी वाचलं स्वामींचं. मला आहे ना 11 वाजता, दिवसा 11 वाजता झोप येते का? कोणालाच येत नाही. मी थोडं असं हे केलं, देवाचं आरती वगैरे आवरलं. आता कशी घरी म्हटलं, मग बाकीचे कामं राहतात ती आवरून मग आपली सेवा थोडी लेट. बरं. आणि तिथं मला अचानक खूप झोप यायची. मी अय्या. तिथं डोकं ठेवलं, 5 मिनिटं पडले मी तिथं. हा. आणि मला बाप. तिथं मी फोटो आणलेला आहे स्वामींचा. हम्म. प्रत्यक्षात असे स्वामी बसले आणि माझ्या डोक्यावर हात फिरवित्या. खूप अरे वा. चांगलं आशीर्वाद दिला त्यांनी. वा 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 वा, किती छान ताई. हा आणि मला थोड्या वेळासाठी येईन ताई, हा. इतकी मी घाबरले. म्हणजे असं कसं आपण प्रत्यक्ष देवाला बघू शकत नाही ना आपल्या डोळ्यांनी. बरोबर आहे बरोबर आहे. हा मला इतकी भीती वाटली आणि मी अशी पळण्याचा प्रयत्न केला थोडक्यात. आई गं. हा. मला सगळीकडून असते भगव्या वेशातले स्वामी नसते का, हो हो. असेच पूर्ण चौकडून स्वामी उभी असं दिसलं. अरे वा. म्हणजे तुम्हाला काही भीती नाही, आता स्वामी आहेत तुमच्या पाठीशी ताई. हो ताई, स्वामी तर आहेच. नाही स्वामी माझ्या बरोबर. हो कायम आहेत तुमच्या बरोबर. हा आणि ताई खूप मी छान ताई. मठात गेले, हा. पहिल्यांदाच मठात गेले मी प्रदीप दादांच्या. हो का. दिव्याचा अनुभव आल्यामुळे. हा 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 बरोबर. आम्हाला काय जवळचे 30 किलोमीटर आहे, पण नाही जाणं होत एवढंच. हो बरोबर आहे. मला अगोदर मठ माहित नव्हतं.
हो का? हा. पहिल्यांदाच मठात सुद्धा मला अनुभव आला. अरे गेले वा. तर मी कम्प्लीट आरतीला गेले. हा तिथून वरती चढत आहे ना त्या पायऱ्यांवरती हा वरती हा. औदुंबरापासून पुढे गेलं पायऱ्यांवरती वर चढले हम्म. आणि आरतीला सुरुवात झाली. अरे वा. हा बघा. सुरुवात झाली ना ताई. हम्म माझ्या बरोबर अजून म्हणजे इथले आमचे 2-3 आम्ही 4-5 जण होतो. हम्म. मला एवढा पण तिथे इतका छान सुगंध यायचा अरे चंदन वा. आणि अगरबत्तीचा. बघा हा किती छान. मठात. बघा आणि मग मी किती छान. तिथं हा तिथं मग मी आहे ना दर्शन म्हटलं आता दादांना थोडीस विचारपूस करायची असं तर हा तिथं हा लग्न होतं त्यांना दादांना. हा हा. म्हटलं आता दादांची ना आपली भेट नाही होत. माझ्या बरोबर होते ते पण आम्ही दर्शन घेतलं तिथं त्या ताई होत्या त्यांच्यासोबत बोलले. हा आणि मग ते म्हणे नाही आज प्रश्न उत्तर नाही करणार दादा. हा मग मी देवांना फुलं वाहिले आमचे घरचे फुलं होते वाहिले आणि हा. थोडे फुलं मग त्या ताईला आले त्यांना म्हटलं ताई फुलं तर शिल्लक राहील थोड्या वेळ आम्ही तिथं बसून राहिलो ना. हा हा दादा हा. कधी आले माझ्या काही लक्षात नाही आले तर माझ्या बरोबर जे होते ना ते हम्म. सगळे निघून आले बाजूला म्हणजे त्यांना लग्नाला जायचं होतं मला पण लग्नाला त्यांच्याबरोबर जायचं होतं पण मी अच्छा मागं थांबले. अच्छा. हा हा. हा परत फुलं ठेवायला गेले तिथं. अरे बापरे. हा डबल गेले मला तिथं दादा बसलेले दिसले. हो. अरे वा. हा तिथं आहे ना त्यांचे प्रश्न उत्तर चालू होते म्हटलं आता बोलू का नको मला कसं जास्त बोलायची अशी सवय नाही माणसामध्ये. हा हा हा. बोलू का नको पण मी काय स्वामींनी ताकद दिली म्हटलं दादा मला दर्शन घ्यायचे दादा ते म्हणते नाही नाही म्हणे स्वामी आहेत ना म्हटलं स्वामींचं घेतलंय मला तुमचं पण पाहिजे. हातात हात घेतला अरे मग वा. हा वा. झालं म्हटलं छान झालं म्हटलं आपलं दर्शन पण. खरंच तसे भाग. अनुभव खूप आहेत ताई माझ्याकडे. मग करायचं ताई फोन मध्ये मध्ये हा करत आम्ही राहायचं. अक्कलकोटला पण जाऊन आले ताई. हा. अरे वा. किती आणि भाग्यवान होते योगायोगाच तुम्ही. नाही मी पहिल्यांदाच फोन लावला आजपर्यंत फोन नाही केला आणि आज म्हणजे माझ्या मनात काय विचार आला काय मला पण माहित नाही करायचं असं नियोजन नव्हतं माझं. पण स्वामींनीच घडवून आणलं बघा. बसलेली मी. आणि मी फोन चालू केला आणि लगेच तुमचा फोन आला. हा ना नवला. हो. योगायोग मला वाटलं पण नव्हतं मी म्हणजे असं शेअर करीन म्हणून. आणि मी आता. अक्कलकोटला जाऊन आले ताई. हा. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये. अच्छा अच्छा. हा अक्कलकोट गाणगापूर हा हा आणि ती आंब्याची झाड आहे माझ्यावाल्या. हा ज्या दिवशी मला अक्कलकोटला जायचं का त्याच्या आदल्या दिवशी सकाळी हा. पिकलेला आंबा सापडला ताई मला अरे झाडाला. वा. बघा आणि चांगलं फळ योगायोगाशी दिलं. मी हा बेसन लाडू पण आता माणसं होती का आम्हाला 15-20 पण हा. मी तरी बेसन लाडू बनवले रात्रीचे बनवली. म्हटलं बाबा. स्वामीला मी पहिल्यांदाच चालले काहीतरी नको का आपलं. बरोबर आहे बरोबर आहे. हा किती मेहनत करता बघा. किती छान आणि आहे. मी शेअर करते. ते कसं झालं मी उन्हाळ्यात म्हणजे थोडी उष्णता दुपारी बसनं गेलो आम्ही. हा. मी बसमध्ये पण एक पारायण केलं ताई. बापरे. कमाल आहे काय कमाल. करता वाटत ते कसं आहे ताई हा. मला म्हणजे हा बहीण भाऊ आई कोणी नाही. नाही. नाही नाही. बापरे. कसं काय होत आई. म्हणजे आई आता 2020 ला आई झाली. हा हा हा. आणि ते बहीण भाऊ ते लहानपणीच गेलेली. अरे बापरे. पहिल्या आईच्या आहेत नाही असं नाही. हा हा हा. पण मग थोडंसं एवढं जिव्हाळ्याचं नसतं ना ते. बरोबर फरक पडतोच थोडाफार. खूप हे छान चांगले ताई. ते पण बिचारे पण मग हम्म. स्वामींशिवाय कुणी नाही असं. हे बरोबर बोललात तुम्ही. हा स्वामींशिवाय कोणीच नाही. कोणीच नाही. खरंय. मी मिस्टर शेअर पण जरा एवढं हे नव्हते करीत पण ते आता कमीत कमी नामस्मरण तरी करते. करतील अजून खूप करतील. आता तुम्ही हा अनुभव शेअर केला ना हा बघा हा सगळं तुमचं मनासारखं अजून होईल. मी शेअर करते ताई. हा ताई आणि अक्कलकोटला गेले ना मी हा. मग ते बेसन लाडू होते ते ना पूर्ण डब्यामध्ये असे होऊन गेले सपाट पूर्ण एक जीव झाले त्यांचं. अरे आणि बापरे. मी तिथं श्रीयंत्र घेतलं स्वामींची मूर्त घेतली तोपर्यंत मी मूर्तच आणलेली नव्हती ताई 1.5 वर्ष होऊन गेलं मला सेवेत येऊन. अरे बापरे. मूर्त घेतली आणि एवढं छान दर्शन झालं ताई 3-4 वेळा मी स्वामी पुढे होती. अरे वा. हा आणि मूर्त श्रीयंत्र सगळं स्वामींच्या चरणावरती ठेवलं तो आंबा पण स्वामींच्या तिथं ठेवला त्यांनी घेतला आणि तो अरे. डबा मला कसं म्हटलं आता हे कसं देऊ आता यांच्याकडं हा ते म्हटलं ते काय काय डब्यात ते म्हटलं ते बेसन लाडू आणले पण हा. ते सगळं घेऊन गेलं त्यांनी त्यांच्या हाताने काढून स्वामी पुढे दिलं. अरे. छान छान ताई. मी शेअर करते. बर बर मी अजून आनंद आहे मी हो नंतर हो हो. करेल. मोठे होतात ना आपले व्हिडिओ. हा. श्री स्वामी हा समर्थ ताई. होतं ताई.
वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.